शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांतर्गत ज्ञान आणि अभ्यासक्रम भाग 2 या विषयाचा समावेश करण्यात आलेला आहे। या विषयामध्ये एकूण 4 प्रकरणं समाविष्ट आहेत। या 4 प्रकरणांपैकी घटक क्रमांक 5 शिक्षण आणि तत्वज्ञान, एज्युकेशन अँड फिलॉसॉफी या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत। त्याच्यामध्ये एकूण 3 मुद्दे समाविष्ट आहेत। त्या 3 मुद्द्यांमध्ये पहिला अ मुद्दा, त्याच्यामध्ये स्वातंत्र्योत्तर काळातील शिक्षणाचे तत्वज्ञान, संविधान, कोठारी आयोग, एनसीएफ 2005 आणि एससीएफ 2010 या घटकांचा अ मुद्द्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। ब मुद्द्यामध्ये मानवी हक्कासाठी शिक्षण, त्यामध्ये लोकशाही शिक्षण, सामाजिक गतिमत्वासाठी शिक्षण, शिक्षण आणि विकास म्हणजेच एज्युकेशन फॉर ह्युमन राईट्स, डेमोक्रेटिक एज्युकेशन, एज्युकेशन फॉर मोबिलिटी, एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट या मुद्द्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। आणि यातला शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे क मुद्दा, यामध्ये माहिती आणि ज्ञान यातील फरक, श्रद्धा आणि सत्य यातील फरक, ज्ञान आणि कौशल्य यातील फरक हे मुद्दे या घटक क्रमांक 5 मध्ये अभ्यासणार आहोत। यामध्ये मी आपणाला सूचित करू इच्छिते की प्रथम वर्षामध्ये द्वितीय सत्रालाच ज्ञान आणि अभ्यासक्रम भाग 1 तुम्ही अभ्यासलेला आहे। त्याच्यामध्ये आत्ता जे मी तुम्हाला फरकाचे मुद्दे सांगितले, माहिती आणि ज्ञान यातील फरक, श्रद्धा आणि सत्य यातील फरक, तर या कन्सेप्ट म्हणजे संकल्पना म्हणून तुम्ही त्याचा अभ्यास केलेला आहे। या प्रकरणामध्ये यातले तंतोतंत फरक आपण बघणार आहोत। त्यामुळं या पहिल्या युनिट म्हणजे 5 नंबरच्या युनिटला आणि त्यातला जो अ मुद्दा आहे स्वातंत्र्योत्तर काळातील शिक्षणाचे तत्वज्ञान, त्यामध्ये संविधान, कोठारी आयोग, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2005 आणि राज्यस्तरीय शैक्षणिक धोरण 2010 या घटकाची आपण माहिती घेणार आहोत। तर आपल्याला माहिती आहे भारतीय शिक्षण हे 2 भागात विभागलं गेलेलं आहे। भाग 1 स्वातंत्र्य पूर्व शिक्षणाचा कालखंड आणि भाग 2 स्वातंत्र्योत्तर शिक्षणाचा कालखंड। 14 ऑगस्ट 1947 पर्यंतच्या कालखंडाची स्वातंत्र्यपूर्व शिक्षणाचा कालखंड यामध्ये समावेश होतो। यामध्ये वैदिक शिक्षण, बौद्ध शिक्षण, मुस्लिम शिक्षण, जैन शिक्षण, मिशनरी शिक्षणामध्येच लॉर्ड मेकॅलो यांचा शिक्षण विषयक पाझर सिद्धांत, लॉर्ड बेंटिंग यांचे भारतीय शिक्षणातील योगदान, लॉर्ड कर्झन यांचं स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील शिक्षणाचा समावेश या स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये झालेला आहे। इतरही इंग्रज अधिकाऱ्यांचं शिक्षणामधलं योगदान या ठिकाणी आहे, पण इतकी सविस्तर चर्चा आपण यामध्ये केलेली नाही। या सर्व शिक्षण प्रणालीचा त्या विषयक तत्वज्ञानाचा प्रथम सत्रातील कालीन भारतीय शिक्षणामध्ये तुम्ही सगळ्यांनी अभ्यास केलेला आहे। 15 ऑगस्ट 1947 साली इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य बहाल केले। त्यानंतर भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर शिक्षण विषयक बरीच स्थित्यंतरे घडून आली। सर्वप्रथम 1948 ला राधाकृष्णन आयोग प्रस्थापित झाला। त्यानंतर मुदलियार आयोग 1952 आणि 53, कोठारी आयोग 1964-66, ईश्वरभाई पटेल समिती 1972, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986, नवे शैक्षणिक धोरण 1992 आणि आत्ताचे आमूलाग्र बदल झालेले शैक्षणिक धोरण 2019-2020 या शैक्षणिक आयोगांचा विचार केला तर आकृतीबंध साधारणपणे 10+2+3 असाच आहे। परंतु बदलत्या काळाचा विचार करून अभ्यासक्रम विषयात बदल सुचविलेले आहेत। तसेच 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाले। भारत देशाची शासन प्रणाली लोकशाही आहे। देशाचा राज्यकारभार सुरळीत चालण्यासाठी देशाला एका निश्चित अशा घटनेची गरज असून होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यघटना तयार करण्यात आली। या राज्यघटनेतच संविधानाची संकल्पना अंतर्भूत आहे। त्यामुळे आता आपण भारताचे संविधान, इंडियन कॉन्स्टिट्यूशन या मुद्द्याविषयी माहिती घेऊया। देशाच्या संविधानामध्ये शासन संस्थेची रचना, अधिकार, कार्ये, नागरिकांचे हक्क, कर्तव्ये या सर्व बाबींविषयी सविस्तर असे वर्णन आणि कायदे यांचा स्पष्ट उल्लेख केलेला असतो।
मग संविधानाची संकल्पना आहे तरी काय? प्रत्येक देशाचा, राष्ट्राचा राज्यकारभार त्या देशाचा आकृतिबंध व स्वरूप कसे असेल हे देशाचे संविधान ठरवित असतो. मग संविधान म्हणजे नेमकं काय? तर संविधानाची व्याख्या आपल्याला अशी सांगता येईल. नंबर 1, संविधान म्हणजे त्या देशाचा मूलभूत कायदा होय. दुसरी व्याख्या, देशाच्या राज्यकारभारासाठी तयार करण्यात आलेले पायाभूत कायदे, नियम व तरतुदी ज्या ग्रंथात एकत्रित आहेत त्यास संविधान किंवा राज्यघटना असे म्हणतात. भारतीय संविधानाची निर्मिती आपण पाहूया की संविधान निर्माण कसं झालं. भारताचे गणराज्य हे जगातील सर्वात मोठे लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र आहे. देशामध्ये अनेक प्रकारचे पराकोटीचे भेदाभेद व सर्वच क्षेत्रातील विलक्षण विविधता असताना सुद्धा सुमारे 125 कोटी लोक विधी विधानानुसार अनुशासित केले जातात. विधी विधता म्हणजेच भारताचे संविधान होय. हे संविधान जगातील अभ्यासकांना आदराचा व कुतूहलाचा विषय ठरले नसले तरच नवल. म्हणूनच स्वातंत्र्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी हा दस्तऐवज एका अर्थाने भारतीय राष्ट्राचा कायद्याचा धर्मग्रंथ माहीत करून घेणे किंवा अभ्यासणे अतिशय गरजेचे आणि महत्वाचे आहे. संविधान हे संविधान सभेच्या माध्यमातून अस्तित्वात आले. संविधान सभा ही भारतीयांची असावी म्हणून सर्व घटकांचे प्रतिनिधित्व त्यात असणे अपेक्षित होते. त्यातील लोकांचे निर्वाचित प्रतिनिधी, विविध व्यावसायिक गटांचे प्रतिनिधी, संस्थानिकांचे प्रतिनिधी हे नियुक्त स्वरूपात असणारे होते. त्यानुसार 292 सदस्य, 11 प्रांतातील 93 संस्थानिकांचे प्रतिनिधित्व असणार होते. 4 प्रतिनिधी कमिशनरेट मधून नियुक्त केले जाणार होते. असे एकूण 385 सदस्यांची संविधान सभा निश्चित करण्यात आली. त्यानुसार जुलै-ऑगस्ट 1946 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झाली. अशा प्रकारे संविधान सभेचे कामकाज 9 डिसेंबर 1986 पासून सुरू झाले. संविधान सभेची पहिली बैठक सोमवार दिनांक 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे भरली. सदरची सभा डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यानंतर 11 डिसेंबर 1946 रोजी घटना समिती किंवा संविधान सभेमध्ये बॅरिस्टर राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यानंतर 28 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली. त्याचबरोबर यामध्ये इतर 7 सदस्यांची सुद्धा निवड करण्यात आली. दिनांक 27 ऑक्टोबर 1947 नंतर नियमित बैठका झाल्या. या समितीने अहोरात्र 2 वर्षे 11 महिने 17 दिवस 195 कलम 8 परिशिष्टे व 12 प्रकरणे असणारे संविधान तयार करण्यात आले. 26 नोव्हेंबर 1949 साली संविधान सभेचे कामकाज पूर्ण होऊन भारतीय संविधान स्वीकारण्यात आले आणि 26 जानेवारी 1950 पासून प्रत्यक्षात संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली. संविधान सभेची एकूण 11 सत्रे व 165 बैठका संपन्न झाल्या. यासाठी एकूण 63,66,729 रुपये इतका खर्च करण्यात आला होता. सध्या संविधानामध्ये 22 भाग व 12 परिशिष्टांचा समावेश आहे. आता पुढचा मुद्दा आपण बघूया. भारतीय संविधानाची प्रास्ताविका. संविधानाची उद्दिष्टे स्पष्ट करणारी 14 ओळींची एक लहान प्रस्तावना संविधानाच्या सुरुवातीला आहे. तिलाच उद्देश पत्रिका किंवा प्रास्ताविका असे म्हणतात. ही उद्देश पत्रिका पुढे आपण मानवी हक्क आणि शिक्षण या मुद्द्यामध्ये सविस्तर अभ्यासणार आहोत. यामध्ये मोजक्या शब्दाला फार व्यापक अर्थ व्यक्त करण्यात आलेला आहे. या 14 ओळींमध्येच जगातील जवळजवळ सर्वच मानवतावादी तत्वज्ञान सामावलेले आहे. भावी काळात
भारतीय जनता एक राष्ट्र म्हणून कोणत्या दिशेने वाटचाल करणार आहे याची नोंद यामध्ये केलेली आहे. याच्यानंतरचा पुढचा मुद्दा प्रास्ताविकेची वैशिष्ट्य. मुद्दा प्रास्ताविकेची वैशिष्ट्य. संविधान स्त्रोत आम्ही भारताचे लोक. ब. राज्याचे स्वरूप भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा. क. मूलभूत ध्येये उद्दिष्टे न्याय सामाजिक आर्थिक राजनैतिक क्षेत्राशी निगडीत. स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य विश्वास स्वातंत्र्य श्रद्धा स्वातंत्र्य व उपासनेचं स्वातंत्र्य. समानता दर्जाची समानता संधीची समानता. बंधुता व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची ताकद एकाग्रता. नंबर 3 अंगीकृत आणि अधिनियमित केल्याचा दिनांक 26 नोव्हेंबर 1949 वरील प्रास्ताविकेची वैशिष्ट्ये विचारात घेतल्यानंतर यातील आम्ही हा शब्द अत्यंत व्यापक स्वरूपाचा आहे. यामध्ये सर्व जाती धर्म पंथ भाषा प्रांत व संस्कृतीमधील लोकांचा समावेश होतो. भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष व लोकशाही प्रजासत्ताक राज्य घडविणे देशाचा कारभार स्वतंत्रपणे करता येईल असे सार्वभौम राष्ट्र बनविणे त्याचबरोबर भारतातील सर्व नागरिकांना सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय देऊन प्रत्येक भारतीय नागरिकाला माणूस म्हणून सन्मानाने जगता येईल अशी व्यवस्था निर्माण करण्याची म्हणजेच आर्थिक शोषण संपवून आर्थिक समानता प्रस्थापित करावयाची आहे. विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य देणे सर्व नागरिकांना दर्जाची व संधीची समानता देणे म्हणजे माणूस म्हणून सर्वांचा दर्जा समान असेल. सर्व भारतीयांमध्ये बंधुतेचे तत्व रुजवून सर्वांमध्ये अखंडता आणि एकवाक्यता एकात्मता निर्माण करणे व सर्व व्यक्तींची प्रतिष्ठा वाढविणे. थोडक्यात काय माजी मुख्य न्यायाधीश गजेंद्र गडकरी म्हणतात संविधानाच्या प्रस्तावनेत द बेसिक फिलॉसॉफी कॅन बी फाउंड इन द प्रिॲम्बल टू द कॉन्स्टिट्यूशन. सदर प्रस्तावना दीपस्तंभाप्रमाणे असून लोकांच्या आकांक्षा आदर्श आणि मूल्ये यावर प्रकाश टाकणारी आहे. नंतरचा मुद्दा येतो मूलभूत हक्क आणि कर्तव्ये. संविधानाच्या 3ऱ्या भागात कलम 12 ते 25 मध्ये हे मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहेत. आधुनिक समाजात व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी पूरक अशी परिस्थिती निर्माण करणे हे हक्काच्या संकल्पनेमागील मूळ गृहीतक आहे. हक्कांची आवश्यकता नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक. नंबर 2 अधिसत्तेच्या मनमानी कारभारावर निर्बंध घालण्याच्या तरतुदी म्हणून आवश्यक. नंबर 3 लोकशाहीच्या दृढीकरणासाठी आवश्यक. आता मूलभूत हक्कांची वैशिष्ट्ये. नंबर 1 प्रस्तुत हक्क संविधानाचा भाग आहेत. नंबर 2 मूलभूत हक्क भारतीय नागरिकांसाठी आहेत. विस्तृत आणि सविस्तरपणे घटनेच्या कलम 12 ते 45 अन्वये पुरवण्यात आलेले आहेत. काही हक्क सकारात्मक तर काही नकारात्मक स्वरूपाचे आहेत. मूलभूत हक्कांना न्यायालयीन संरक्षण आहे. हक्क सर्व सार्वजनिक अधिस्तरांवर बंधनकारक आहेत. या हक्कांमध्ये दुरुस्ती करता येते. हे मूलभूत हक्क आणीबाणीच्या काळात स्थगित करता येतात. भारतीय संविधानाने नागरिकांना 6 प्रकारचे मूलभूत हक्क दिलेले आहेत. नंबर 1 समानतेचा हक्क. याचा समावेश कलम 44 ते 18 मध्ये आहे. कलम 14 कायद्यापुढे समानता. कलम 15 धर्म जात लिंग जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई. कलम 16 सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये समान संधी. कलम 17 अस्पृश्यता निवारण. कलम 18 किताब किंवा पदव्या देण्यास मनाई. नंबर 2 चा हक्क आहे स्वातंत्र्याचा हक्क किंवा स्वातंत्र्याचा अधिकार.
कलम 19 ते 22 यामध्ये हा स्वातंत्र्याचा अधिकार समाविष्ट करण्यात आलेला आहे. संविधानामध्ये भारतीय नागरिकाला स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आला. या अधिकारामध्ये 6 मूलभूत स्वातंत्र्याचा समावेश आहे. ते पुढील प्रमाणे. नंबर 1 भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य. नंबर 2 शांततेच्या मार्गाने एकत्र येण्याचे स्वातंत्र्य. नंबर 3 संख्या आणि संघटना स्वातंत्र्य. नंबर 4 संचार स्वातंत्र्य. 5 वास्तवाचे स्वातंत्र्य. आणि शेवटचं आहे कोणताही व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य. कलम 20 मध्ये व्यक्तीला विशिष्ट स्थितीत महत्वाची संरक्षणे पुरविली आहेत. कलम 21 मध्ये कायद्याने प्रस्थापित केलेल्या कार्यपद्धतीखेरीज कोणत्याही व्यक्तीचे जीवित व व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही. नंबर 3 चा हक्क आहे शोषणाविरुद्ध किंवा पिळवणुकीविरुद्धचा हक्क. हा कलम 23 आणि 24 मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. कलम 23 नुसार माणसाचा क्रय विक्रय म्हणजे व्यापार, वेठ बिगारीस यांना मनाई करण्यात आली आहे. कलम 24 नुसार 14 वर्षाखालील कोणत्याही बालकाला कोणत्याही कारणास्तव काम करण्यासाठी नोकरीस ठेवले जाणार नाही. अन्य कोणत्याही धोक्याच्या कामावर त्यांची योजना केली जाणार नाही. याचं उदाहरण आहे म्हणजे फटाक्याच्या कारखान्यामध्ये बाल कामगारांना त्यांच्याकडून काम करून घेतलं जातं. तर जिथं धोका आहे, घातक पदार्थ आहेत अशा ठिकाणी या बालकांकडून कोणत्याही प्रकारचं या हक्कानुसार आपल्याला काम करून घेता येणार नाही. नंबर 4 धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार किंवा हक्क. कलम 25 नुसार धर्माचा उच्चार, आचार व प्रचार व प्रसार करण्याचे स्वातंत्र्य हक्क आहे. कलम 26 धार्मिक गट संस्थांना वरील मर्यादा सांभाळून धार्मिक कारणासाठी धार्मिक संस्था, विश्वस्त मंडळे स्थापन करणे. ब अशा संस्थांचा कारभार पाहणे. क स्थावर व जंगम मालमत्ता संपादने व बाळगणे. अशा मालमत्तेचे कायद्यान्वये प्रशासन करणे हे अधिकार दिलेले आहे. कलम 27 नुसार त्या करांचे उत्पन्न एखाद्या विशिष्ट धर्माच्या प्रसारासाठी व रक्षणासाठी होणार असेल तर कर सक्तीने वसूल केले जाऊ शकत नाही. कलम 28 नुसार संपूर्णतः राज्याच्या निधीतून चालविण्यात येणाऱ्या शिक्षण संस्था, धार्मिक संस्थांमधून धार्मिक शिक्षण देता येणार नाही. नंबर 5 सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. कलम 29 आणि 30. कलम 29 नुसार भारताच्या कोणत्याही भूभागात राहणाऱ्या स्वतःची विशिष्ट भाषा, लिपी व संस्कृती असेल तर ती अबाधित राखण्याचा त्याला हक्क असेल. कलम 30 नुसार धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांना स्वतःच्या शिक्षण संस्था स्थापन करण्याचा अधिकार आहे. अशा शिक्षण संस्थांना मदत देणारे राज्याद्वारे विशिष्ट धार्मिक भाषिक गटाची आहे या कारणासाठी भेदभाव केला जाणार नाही. नंबर 6 न्यायालयाकडे दाद मागण्याचा हक्क. कलम 32 भारतीय संविधानाने मूलभूत हक्काच्या तरतुदीबरोबरच या हक्कांची हमी देण्यासाठी कलम 32 अन्वये घटनात्मक उपायांचा अधिकार ही बहाल केला आहे. त्यासाठी 5 मार्गांचा उल्लेख त्यामध्ये पुढील प्रमाणे केलेला आहे. नंबर 1 बंदी प्रात्यक्षिकीकरण. नंबर 2 परमादेश. नंबर 3 प्रतिबंध. नंबर 4 अधिकार पृच्छा. आणि नंबर 6 उत्प्रेषण लेख. नंतरचा मुद्दा आहे नागरिकांची मूलभूत कर्तव्ये. भारतीय संविधानामध्ये नागरिकांमध्ये कर्तव्याची भावना रुजावी या हेतूने सरदार स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार 42व्या घटना दुरुस्तीने 11 मूलभूत कर्तव्यांची यादी करून कलम 51 मध्ये समाविष्ट केली. त्यानंतर 2012 मध्ये 46 घटना दुरुस्तीने 11वे कर्तव्य समाविष्ट केले गेले. नंबर 1 संविधानाचे पालन करणे, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत व राष्ट्रचिन्हांचा आदर करणे. नंबर 2 आपल्या स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणाऱ्या अहिंसा, लोकशाही व धर्मनिरपेक्षता
या मूल्यांचा अवलंब करणे. नंबर 3, भारताचे सार्वभौमत्व, एकता व एकात्मतेचे रक्षण करणे. नंबर 4, राष्ट्राचे संरक्षण करणे व राष्ट्राच्या सेवेस सदैव तयार असणे. नंबर 5, सर्व भारतीयांमध्ये बंधुभाव वाढीस लावणे आणि स्त्रियांच्या प्रतिष्ठेआड येणाऱ्या चालीरीतींचा त्याग करणे. 5, आपल्या संमिश्र व बहुविध संस्कृतीचा समृद्ध वारसा जतन करणे. 5, पर्यावरण, जंगले, नद्या व वन्यजीवन यांचे संरक्षण व संवर्धन करणे. नंबर 8, वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद, शोधक बुद्धी व सुधारणा यांना प्रोत्साहन देणे. नंबर 9, सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे व हिंसाचाराचा त्याग करणे. 10, व्यक्तिगत व सामुदायिक कार्यक्षेत्रात श्रेष्ठत्व मिळवण्यासाठी परिश्रम करणे, देश प्रगतीपथावर नेणे आहे. शिक्षणाच्या ध्येयासंबंधित संविधानात्मक मूल्ये. मानवी जीवनात मानवी मूल्यांना स्थानिक व कालिक संदर्भ असतो. स्थल व काल बदलला की या मूल्यांचे महत्व कमी होत जाते, पण काही मूल्ये स्थल काळाचा संदर्भ बदलला तरी महत्वाची मानली जातात. अशा काही लोकशाही मूल्यांचा समावेश प्रत्यक्षात संविधानाच्या प्रास्ताविकेत केला आहे. अशी लोकशाही मूल्ये खालीलप्रमाणे. नंबर 1, स्वातंत्र्य. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य दिले आहे. नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वातंत्र्य हे मूल्य अधिक उपयुक्त ठरते. त्यानुसार आचार, विचार, भाषण, अभिव्यक्ती, धर्मभावना, वास्तव्याचे, व्यक्ती स्वातंत्र्याचे तसेच सण उत्सव साजरे करणे याचे स्वातंत्र्य अभिप्रेत आहे. नंबर 2, समता. भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना समान दर्जा आणि समान संधी उपलब्ध करून दिली आहे. कायद्याची समता प्रस्थापित करून समाजातील भेदाभेद व सर्व प्रकारची विषमता नष्ट करण्याचा हेतू अभिप्रेत आहे. नंबर 3, समाजवाद. सामाजिक, आर्थिक व राजकीय या क्षेत्रांमध्ये सर्व प्रकारची समता स्थापन करणे म्हणजे समाजवाद. श्रीमंत व गरीब यांच्यातील वाढलेली दरी कमी करणे आवश्यक आहे. गरीब व मागासलेल्या लोकांवरील अन्याय दूर झाले पाहिजेत. सामाजिक, आर्थिक, राजकीय यातील विषमता दूर करून यातून नागरिकांची मुक्तता करण्याची जबाबदारी शिक्षणावर आहे. 4, न्याय. संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये सर्वांना राजकीय, आर्थिक व सामाजिक न्याय देणे हे संविधानाचे मूल्य आहे. म्हणजे राज्यकारभारात प्रत्येकाला भाग घेण्याची सर्वांना मुभा आहे. त्याचप्रमाणे गरिबांचा आर्थिक विकास व्हावा म्हणून त्यांना रोजगार, शिक्षण व आरोग्य या सुविधा मिळाल्या पाहिजेत. कोणत्याही उपेक्षा व पिळवणूक न होता सर्वांना न्याय मिळेल अशा प्रकारची न्याय व्यवस्थेची माहिती शिक्षणातून प्राप्त होईल. बंधुता. देशातील विविध जाती धर्माच्या लोकांना एकमेकांबद्दल प्रेम, विश्वास ही भावना असावी. एकता व बंधुभाव जतन करणे हे संविधानाचे उद्दिष्ट आहे. नागरिकांनी स्त्री पुरुष, विविध धर्म, जात, भाषा या लोकांशी बंधुभावाने वागावे. यातूनच राष्ट्रबांधणी व राष्ट्र ऐक्य कायम राहील. त्याच्या पुढचा मुद्दा आहे धर्मनिरपेक्षता. धर्मनिरपेक्षता हे संविधानाचे महत्वाचे मूल्य आहे. देशाचा कारभार संविधान नुसार चालतो. तो कोणत्याही धर्माप्रमाणे चालत नाही. राष्ट्राचा कोणताही धर्म नाही किंवा धर्मग्रंथ नाही. देशामध्ये सर्व धर्मांना समानतेने वागविले जाईल. सर्वच धर्मांना न्याय, श्रद्धा, उपासना, प्रचार, प्रसार, सण साजरे करण्याची संधी दिली जाते. तसेच शिक्षणातून व्यक्तींमध्ये धर्मनिरपेक्षता जोपासली जावी. भेदाभेद. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानता बहाल केलेली आहे. भारतीय संविधानातील कलम 15 नुसार धर्म, वंश, जात, लिंग तसेच सार्वजनिक ठिकाणांचा वापर करण्याबाबत भेदाभेद केला जाणार नाही. तसेच धर्म, वंश, जात इत्यादी कारणांवरून
दुकान, सार्वजनिक उपाहारगृहे, हॉटेल व सार्वजनिक करमणूक करण्याचे ठिकाण इत्यादींबाबत भेदाभेद केला जाणार नाही. आणि यातला शेवटचा मुद्दा आहे दुर्बलता. संविधानातील कलम 46 नुसार दुर्बल घटकांसाठी विशेषतः अनुसूचित जाती जमाती यांचे विशेष काळजीपूर्वक शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन करेल आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यापासून त्यांचे संरक्षण करेल. यानंतरचा मुद्दा येतो शिक्षणाशी संबंधित संविधानातील मार्गदर्शक तत्वे व कलमे. 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची निर्मिती करत असताना त्यामध्ये प्रकरण 4 मध्ये 36 ते 51 कलमांमध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश केला आहे. त्यापैकी काही शिक्षणाशी संबंधित मार्गदर्शक तत्वे पुढे दिलेली आहेत. नंबर 1, लोककल्याणाचे संवर्धन करण्यासाठी मानवी व वैश्विक मूल्याधिष्ठित समाज व्यवस्था प्रस्थापित करण्यास प्रयत्नशील राहील. नंबर 2, भारतीय संविधान जनतेला समान न्याय आणि कायदेविषयक मोफत सहाय्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेल. नंबर 3, ग्रामपंचायतीचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करेल. 4, भारतीय संविधान हे कामाचा, शिक्षणाचा आणि विशेष बाबतीत म्हणजे बेकारी, वृद्धावस्था, आजार व विकलांगता लोकसहाय्याला हक्क उपलब्ध करून देण्यासाठी परिणामकारक तरतूद करेल. नंबर 5, कामाबाबत न्याय व मानवीय परिस्थिती निर्माण करण्यासाठी व प्रसूती विषयक सहाय्यासाठी तरतूद करण्यात येईल. नंबर 6, संविधानानुसार कामगारांना निर्वाह वेतन, संपूर्ण जीवनमान, फुरसतीचा, सामाजिक व सांस्कृतिक संधीचा पुरेपूर उपयोग या बाबतीत शाश्वती देणारी परिस्थिती उपलब्ध करून देईल. नंबर 7, भारतीय जनतेला त्यांच्या राज्यक्षेत्रामध्ये सार्वत्रिक एकसंघ नागरी संहिता मिळावी याकरिता राज्य शासन प्रयत्नशील असेल. 8, भारतीय संविधानाच्या सुरुवातीपासून 10 वर्षाच्या कालावधीत बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण उपलब्ध करण्याची तरतूद राज्य शासन करेल. नंबर 9, भारतीय संविधानानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंबंध जोपासण्यास प्रयत्नशील राहील. नंबर 10, भारतीय संविधान देशातील लोकांचे पोषण व राहणीमानाचा स्तर उंचावणे व सार्वजनिक आरोग्य सुधारणे यांना प्राथमिक कर्तव्य म्हणून सहाय्य करेल. नंबर 11, आधुनिक पद्धतीने कृषी व पशुसंवर्धन यांची व्यवस्था लावण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील. नंबर 12, राष्ट्रीय स्मारके व स्थाने आणि वस्तू यांचे संरक्षण करणे ही राज्याची जबाबदारी असेल. नंबर 13, राज्याच्या लोकसेवांमध्ये न्याय यंत्रणा कार्यकारी यंत्रणेपासून वेगळी ठेवण्याकरिता राज्य उपाययोजना करेल. आणि यातलं शेवटचं 14वं आहे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन करण्यास प्रयत्नशील राहील. आता संविधानामध्ये शिक्षणासंबंधीची विविध कलमे. भारतीय संविधानामध्ये शिक्षणासंबंधी ज्या तरतुदी करण्यात आल्या त्या पुढील प्रमाणे. कलम 45, वयाच्या 14 वर्षापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण देणे. कलम 26, पूर्णतः राज्याच्या पैशातून चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही शिक्षण संस्थेत कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही. कलम 28(3), राज्याकडून चालविल्या जाणाऱ्या शिक्षण संस्थेच्या कोणत्याही सदस्याला चालविल्या जाणाऱ्या उपासनेला किंवा दिल्या जाणाऱ्या धार्मिक शिक्षणाला उपस्थित राहणे अनिवार्य केले जाणार नाही. कलम 30(1), अल्पसंख्याकांचे शिक्षण धर्म किंवा भाषानुसार अल्पसंख्याक असलेल्या सर्व वर्गांना आपल्या पसंतीच्या शिक्षण संस्था स्थापण्याचा व त्यांचा प्रशासन करण्याचा हक्क असेल. कलम 30(2), शैक्षणिक संस्थांना सहाय्य देताना धर्म किंवा भाषा या घटकापासून
भेदभाव करणार नाही. कलम 17 अस्पृश्यता कायद्याने निषिद्ध. कलम 14 कायद्याची समता. कलम 15 कोणत्याही प्रकारच्या भेदभावास प्रतिबंध. कलम 16 सर्वांना संधी व दर्जाची समानता. कलम 335 संघ राज्य किंवा राज्याच्या कोणत्याही सेवांमध्ये अनुसूचित जाती जमातीच्या वर्गाला नियुक्ती बढतीसाठी आरक्षण देण्यास प्रतिबंध होणार नाही. दुसरा मुद्दा आपण बघणार आहोत कोठारी आयोग. यालाच भारतीय शिक्षण आयोग असं सुद्धा म्हणतात. हा 1964-66 कालखंडामध्ये प्रस्थापित झाला. स्वातंत्र्योत्तर कालखंडात शिक्षण विषयक विविध आयोग प्रस्थापित झाले, परंतु शैक्षणिक प्रक्रियेमध्ये मैलाचा दगड ठरतो तो आयोग म्हणजे कोठारी आयोग होय. कोठारी आयोग भारतीय शिक्षण आयोग या नावाने देखील ओळखला जातो. संपूर्ण शिक्षणाचा सलग एकसंघ विचार व आकृतीबंधातील असमानता दूर करण्याच्या दृष्टीने योग्य प्रयत्न केले गेलेले नव्हते. त्यामुळे भारतीय संविधानातील उद्दिष्टे व समाजवादी रचनेची लक्ष्ये डोळ्यासमोर ठेवून पूर्व प्राथमिक शिक्षणापासून विद्यापीठीय शिक्षणापर्यंत सर्व अवस्थातील शिक्षणाच्या स्वरूपाचा सलग व एकसंघ विचार करण्यासाठी एक स्वतंत्र आयोग नियुक्त करण्याचे निश्चित झाले आणि त्यानुसार 1964 साली भारतीय शिक्षण आयोगाची नेमणूक करण्यात आली. या आयोगाचे अध्यक्ष पदसिद्ध शिक्षण तज्ज्ञ व विद्यापीठ अनुदान आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष डॉक्टर D.S. कोठारी हे होते. या आयोगात ते अध्यक्ष, सचिव आणि 14 सदस्यांचा समावेश होता. भारतीय शिक्षण आयोगाची ध्येय उद्दिष्टे पुढील प्रमाणे स्पष्ट केलेली आहेत. कोठारी आयोगाने आपल्या अहवालात शिक्षणाचा उल्लेख सामाजिक बदलांचे मुख्य साधन असा केलेला आहे. या आयोगाच्या मते कोणतेही शिक्षण सामाजिक जीवनाशी निगडीतच असले पाहिजे व त्या शिक्षणातून समाजाच्या गरजा, इच्छा, आकांक्षा यांची पूर्ती झाली पाहिजे. शिक्षणातूनच सामाजिक, आर्थिक तसेच सांस्कृतिक विकासही साधला गेला पाहिजे. शिक्षणातून राष्ट्रीय उद्दिष्टांची पूर्तता झाली पाहिजे. आयोगाने राष्ट्रीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संपूर्ण शिक्षण प्रक्रियेला लागू होणारी 5 तत्वे सुचविलेली आहेत. ती पुढील. नंबर 1 शिक्षणाद्वारे उत्पादकता वाढविणे. शिक्षण आणि उत्पादकता यांचा संबंध स्पष्ट करताना कोठारी आयोगाने असे म्हटले आहे की आपल्या देशातील दारिद्र्यामुळे आपल्याला आपल्या प्राथमिक गरजाही नीट भागविता येत नाही. सुशिक्षित, अशिक्षित, बेकारांचे प्रमाणही सतत वाढत आहे. देशाच्या गरजा भागविण्यासाठी परकीय कर्ज घ्यावे लागत आहेत. देशाचे उत्पादन वाढविणे हाच त्यावर मुख्य उपाय आहे. त्यासाठी शिक्षणातूनच उत्पादन क्षमता वाढविणे गरजेचे आहे. शिक्षणातून फक्त ज्ञान देऊन चालणार नाही, तरी त्या ज्ञानाचा उपयोग राष्ट्राच्या समृद्धीसाठी केला गेला पाहिजे आणि याचसाठी विज्ञान शिक्षण हा शालेय शिक्षणाचा अविभाज्य घटक बनला पाहिजे. कार्यानुभव विषयामुळे विद्यार्थ्यात शारीरिक श्रमाची आवड व प्रतिष्ठा निर्माण होईल. कार्यानुभवाची इतर विषयांशी सांगड, तंत्रज्ञान, औद्योगिकरण यांच्याशी तसेच शेतीसह सर्व उत्पादन क्रियांशी कार्यानुभवाची सांगड घालण्याचे प्रयत्न होणे आवश्यक आहे. यातला 4था मुद्दा व्यावसायीकरण. माध्यमिक शिक्षणात वाढत्या व मोठ्या प्रमाणात व्यावसायीकरण झाले पाहिजे. यासाठी तांत्रिक शिक्षण देणाऱ्या संस्था मोठ्या प्रमाणात वाढविल्या पाहिजेत. तसेच कृषी महाविद्यालये स्थापन करून आणि प्रगत शेतीतंत्र वापरून उत्पादन वाढविण्याचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले पाहिजे. शिक्षणातून व्यक्तीत आवश्यक ती तांत्रिक कौशल्य निर्माण झाली पाहिजे, जेणेकरून व्यक्ती योग्य व्यवसायाची निवड करू शकेल व तो व्यवसाय कौशल्यपूर्णरित्या करू शकेल. अर्थातच उपयोजन क्षमता व उत्पादन क्षमता वाढविणे हे शिक्षणाचे महत्वाचे उद्दिष्ट असले पाहिजे. नंबर 2 शिक्षणाद्वारे सामाजिक व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावणे. भारतात सर्वत्र वंश, धर्म, जात, पंथ, भाषा यावर आधारित भेदाभेद मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. विघटनात्मक व
फुटीर प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. तसेच गरीब श्रीमंत, उच्च नीच, शहरी ग्रामीण, साक्षर निरक्षर यावरूनही समाजात असमानता आढळून येत आहे. सामाजिक विषमतेमुळे सामाजिक एकता साधण्यात अडथळे निर्माण होत आहेत. तेव्हा विविधतेतून एकता निर्माण करणे गरजेचे आहे. सामाजिक एकात्मता निर्माण झाली तरच आपले राष्ट्रीय एकात्मतेचे स्वप्न साकार होणार आहे. यासाठी आयोगाने सुचविलेले उपक्रम खालीलप्रमाणे आहेत. सामान्य शाळा, सार्वत्रिक शिक्षणासाठी सामान्य शाळा ही पद्धती राष्ट्रीय ध्येय म्हणून ओळखली जावी. नंबर 2, सामाजिक व राष्ट्रीय सेवा. शिक्षणाच्या सर्व स्तरावरील सर्व विद्यार्थ्यांना सामाजिक व राष्ट्रीय सेवा आवश्यक करावी. शाळा व महाविद्यालयातील अभ्यासाबरोबरच सामाजिक व राष्ट्रीय सेवेचे कार्यक्रम संघटितपणे राबविले जावे. नंबर 3, भाषाविषयक धोरण. शालेय व महाविद्यालयीन स्तरावर मातृभाषा हे शिक्षणाचे माध्यम असावे. हिंदीला राष्ट्रभाषेचे स्थान असावे व शालेय शिक्षणापासून इंग्रजी अध्यापनाला उत्तेजन दिले जावे. यातला शेवटचा आहे राष्ट्रीय जाणीवेचा परिपोष निर्माण करणे. आपल्या शिक्षणातून राष्ट्रीय जाणीवेचा परिपोष झाला पाहिजे. भाषा, साहित्य, तत्वज्ञान, धर्म, भूगोल, इतिहास इत्यादी विषयांच्या अभ्यासातून देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता व परस्पर सामंजस्य वाढीस लावले जावे. भारतीय शिल्प, स्थापत्य, नृत्य, नाट्य यांचा विद्यार्थ्यांना परिचय करून दिला जावा. राष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्याविषयी श्रद्धा निर्माण करण्यासाठी नागरिकत्वाच्या शिक्षणाचा आम म्हणून संविधानातील तत्वे, उच्च मानवी मूल्ये, समाजवादी समाजाचे स्वरूप, पंचवार्षिक योजना या गोष्टी विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे गरजेचे आहे. 3 उद्दिष्ट. शिक्षणाद्वारे आधुनिकीकरणाची गती वाढवणे व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे. आधुनिक समाजात ज्ञान अत्यंत शीघ्र गतीने वाढत आहे. तसेच सामाजिक परिवर्तनाची गतीही अतिशय जलद आहे. त्याच्या परिणाम स्वरूप जगातील प्रत्येक देश आधुनिकीकरणाची प्रक्रिया चालू आहे. आपला भारत देशही याला अपवाद नाही. आपल्या देशाला आर्थिक व वैज्ञानिक प्रगती साधण्यासाठी आधुनिकीकरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. अन्नधान्य तसेच इतर मालाचे व वस्तूंचेही उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढविले पाहिजे. शेती व्यवसायातही आधुनिक तंत्राचा वापर करणे ही काळाची गरज आहे. या सर्वांसाठी शिक्षण व्यवस्थेत क्रांतिकारक बदल होण्याची गरज आहे. शिक्षण देणे म्हणजे ज्ञान देणे ही कल्पना मागे सारून शिक्षणातून कुतूहल, जिव्हाळा विकसित केला पाहिजे. योग्य अभिरुची, दृष्टिकोन, मूल्ये विकसित करून स्वयं अध्ययन करणे व स्वतंत्रपणे निर्णय घेणे यांचा विकास केला पाहिजे. यासाठी अध्यापनाच्या पद्धतींमध्ये बदल होणे गरजेचे आहे. आधुनिकीकरणासाठी सर्वसामान्य नागरिकांची बौद्धिक पातळी उंचावली पाहिजे. यासाठी दर्जेदार समाज शिक्षण दिले गेले पाहिजे. आधुनिकीकरणासाठी उत्तम नागरिक शिक्षणातून निर्माण होणे गरजेचे आहे. नंबर 4 उद्दिष्ट. शिक्षणातून लोकशाही दृढ करून जीवन मूल्ये बळकट करणे. लोकशाहीमध्ये राष्ट्र संरक्षणाची जबाबदारी केवळ शासनाची नसते तर आम जनतेचा सहभाग त्यामध्ये अपेक्षित असतो. भारतीय सीमेचे रक्षण करण्याची जबाबदारी अंतर्गत संरक्षण, एकोपा, संघटन या स्वरूपाचा या जबाबदाऱ्या नागरिकांच्या आहेत. लोकशाहीचा आदर करावयाचा बाळगणारी उद्याची जनता आजच्या विद्यार्थ्यांमधून निर्माण करावयाची आहे. यासाठी प्रत्येक व्यक्तीला प्राथमिक शिक्षण दिले गेले पाहिजे. शिक्षणाची समान संधी, सामाजिक जागृती करण्याची वृत्ती व स्वयंशासन करण्याचा अनुभव या सर्व बाबी शिक्षणातूनच पूर्ण केल्या गेल्या पाहिजेत. समाजसेवेसारख्या विषयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लोकशाहीचा अनुभव दिला जावा व लोकशाहीचा पुरस्कार करणारे विद्यार्थी शिक्षणातून तयार व्हावे. नंबर 5 शिक्षणातून सामाजिक, नैतिक, आध्यात्मिक व धार्मिक मूल्यांची जोपासना करणे हे शेवटचं उद्दिष्ट आहे. व्यक्तीला चारित्र्य संपन्न व्हावयाचे असेल तर तिला आध्यात्मिक व नैतिक मूल्यांचे अधिष्ठान असणे गरजेचे आहे. केवळ भौतिक विकास माणसाला जीवनात आनंद व समाधान प्राप्त करून देऊ शकत नाही.
त्यामुळे वैज्ञानिक विकासाबरोबरच अध्यात्मक व नैतिक विकास होणेही गरजेचे आहे. शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक, नैतिक, आध्यात्मिक व धार्मिक मूल्यांचा विकास साधला गेला पाहिजे. मूल्यांच्या शिक्षणासाठी, संस्कारासाठी शालेय वेळापत्रकात तरतूद केली पाहिजे. विविध विषयांच्या माध्यमातून नैतिक मूल्यांच्या जोपासनेवर भर दिला पाहिजे. शालेय व अभ्यासानुवर्ती उपक्रमांच्या माध्यमातून नैतिक मूल्यांचे संस्कार विद्यार्थी तुलनात्मक अभ्यास केला जावा. त्यासाठी शिक्षक प्रशिक्षण संस्थांमधून यासाठी शिक्षक निर्माण करण्याचे काम केले जावे. समता, स्वातंत्र्यता, बंधुता, सामाजिक ज्ञान ही संविधानिक मूल्ये आहेत. ती शिक्षणाच्या अभ्यासक्रमाच्या विविध विषयांच्या माध्यमातून रुजविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच सहनशीलता, सर्व धर्म समभाव, सहकार्य, त्याग, सेवा, परोपकार ही मूल्ये शिक्षणाद्वारे विकसित करून व्यक्तीतील गुणांचा समतोल विकास करणे हा शिक्षणाचा खरा हेतू आहे. यासाठी शाळांद्वारा विविध उपक्रमांचे आयोजन केले पाहिजे. उदाहरणार्थ, थोर नेत्यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या, पर्यावरण दिन, योग दिन, संविधान दिन, शिक्षक दिन, मातृदिन, भूगोल दिन, विज्ञान दिन, मराठी दिन, ग्राहक दिन, अभियंता दिन यासारखे विविध दिन आपण शाळेमध्ये साजरे केले पाहिजेत. थोडक्यात काय, ज्ञान आणि अभ्यासक्रम भाग 2 मध्ये सर्व आयोगांमध्ये कोठारी आयोगाचा समावेश करण्यात आलेला आहे. कोठारी आयोगांच्या उद्दिष्टांचा विचार केला तर या उद्दिष्टांमार्फत शिक्षणातून उत्पादकता वाढविता येणार आहे. सामाजिक व राष्ट्रीय एकात्मता शिक्षणाच्या माध्यमातून वृद्धिंगत होणार आहे. शिक्षणातून आधुनिकीकरण व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित केला जाणार आहे. त्यामुळे अमेरिका, जपान, जर्मन, रशिया यासारख्या आधुनिक प्रगतशील राष्ट्रांच्या पावलाबरोबर पाऊल टाकण्याची संधी उपलब्ध होणार आहे. भारत देश लोकशाही तत्वांचा पुरस्कार करणारे राष्ट्र आहे. शिक्षणातून विविध विषयांच्या माध्यमातून लोकशाही दृढ करून जीवन मूल्यांचे बळकटीकरण होणार. तसेच भारत देशाचा पाया सामाजिक, नैतिक, आध्यात्मिक व धार्मिक मूल्यांवर आधारलेला आहे. या मूल्यांची जोपासना विविध विषयांच्या अभ्यासक्रमातून करणे शक्य आहे. त्यामुळे ज्ञान व अभ्यासक्रम या विषयामध्ये कोठारी आयोगांच्या उद्दिष्टांचा विचार प्राबल्याने करण्यात आलेला आहे. कोठारी आयोग म्हणजेच भारतीय शिक्षण आयोग, त्याचा आकृतीबंध. भारतीय शिक्षणाचा सर्वंकष विचार करण्यासाठी 1964 मध्ये या आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगाने आपला अहवाल 1966 मध्ये भारत सरकारला सादर केला. आयोगाच्या स्थापनेवेळी भारतातील विविध घटक राज्यांमध्ये आकृतीबंधाबाबत असमानता होती. माध्यमिक शिक्षणाचेही विविध प्रकार अस्तित्वात होते. उदाहरणार्थ, मिडल स्कूल, ज्युनियर स्कूल, हायर सेकंडरी, इंटरमिजिएट शिक्षण व इत्यादी. तसेच माध्यमिक शिक्षणाचा कालावधीही विविध राज्यात तफावत होती. आकृतीबंधाच्या बाबतीतील ही असमानता दूर करण्यासाठी व संपूर्ण भारतात एकच समान आकृतीबंध अस्तित्वात यावा या उद्देशाने 10+2+3 म्हणजे 10 वर्षाचे शालेय शिक्षण, 2 वर्षाचे उच्च माध्यमिक शिक्षण व 3 वर्षाचे पदवी शिक्षण असा संपूर्ण राष्ट्रासाठी एकच व समान आकृतीबंध सुचविला व तो सर्वांनी स्वीकारण्याचा आग्रह केला. आयोगाने सुचविलेला आकृतीबंधाचा आराखडा पुढील प्रमाणे. कोठारी आयोगाने 10+2+3 हा शैक्षणिक आकृतीबंध देशाला सादर केला. त्याच्यामध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण हे 1 ते 3 वर्ष कालखंड, कनिष्ठ प्राथमिक शिक्षण 4 ते 5 वर्ष, वरिष्ठ प्राथमिक म्हणजेच मिडल स्कूल किंवा माध्यमिक शिक्षण याचा कालावधी 2 किंवा 3 वर्षे आहे. म्हणजे एकूण हे शिक्षण 10 वर्षाचे सर्वसामान्य शालेय शिक्षण त्यांनी सांगितलेलं आहे. माध्यमिक शिक्षणाचा कालखंड 3 वर्षाचा आहे. उच्च माध्यमिक शिक्षणाचा कालखंड 2 वर्षे आणि पदवी शिक्षण 3 वर्षे असा एकूण मिळून 10+2+3 हा 15 वर्षाचा शैक्षणिक कालखंड किंवा हा आकृतीबंध त्यांनी देशाला सादर केलेला आहे. या आयोगाने आकृतीबंधासंदर्भात काही शिफारशी केल्या होत्या. त्या पुढील प्रमाणे. नंबर 1, शाळेत प्रवेश घेताना विद्यार्थ्यांचे वय 6 वर्षापेक्षा कमी असू नये. आजही
बदलत्या शैक्षणिक धोरणामध्ये जर आपण बघितलं तर बालकाचं वय हे 6 वर्ष पूर्ण असावं हेच त्यांनी सांगितलेलं आहे आणि याचसाठी कोठारी आयोगाचा जास्तीत जास्त कोणताही आयोग पुढे बदलण्यात आला तरी त्या आयोगाला या कोठारी आयोगाचा विचार करावा लागतो. नंबर 2 ची शिफारस त्यांनी सांगितलेली आहे, इयत्ता 11वी व 12वी वर्ग माध्यमिक शाळांना जोडावे. नंबर 3, विद्यापीठाच्या प्रथम पदवीचा कालावधी 3 वर्षाचा असावा. यापूर्वीची जी मी शिफारस आपल्याला सांगितली की इयत्ता 11वी व 12वीचे वर्ग माध्यमिक शाळांना जोडावेत, तर या आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये हेच होणार आहे की 11वी 12वीचे वर्ग हे शाळांना जोडले जाणार आहेत. विद्यापीठाच्या प्रथम पदवीचा कालावधी 3 वर्षाचा असावा. पदव्युत्तर पदवी कालावधी 2 वर्षाचा असावा. कोठारी आयोगाने सुचविलेला 10+2+3 च्या आकृतीबंधाचा मुख्य आधार व्यावसायिक शिक्षण हा आहे. प्रत्येक स्तरावर व्यावसायिक शिक्षणाची व्यवस्था झाली तर विद्यापीठ शिक्षणावरील वाढत्या विद्यार्थी संख्येचा ताणास आळा बसेल, तसेच शिक्षणाचे खऱ्या अर्थाने व्यावसायीकरण होण्यास मदत होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे. सन 1986 पर्यंत निम्न माध्यमिक स्तरावर 20%, माध्यमिक स्तरावर 30% व उच्च माध्यमिक स्तरावर 50% असे व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढावे अशी आयोगाची अपेक्षा होती. कोठारी आयोगाच्या शिफारशी लक्षात घेऊन भारत सरकारने 1968 साली आपले पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्रसिद्ध केले. या धोरणाची सर्व राज्यांनी 10+2+3 हा आकृतीबंध स्वीकारावा असे सुचविण्यात आले. आज भारतातील जवळजवळ सर्व घटक राज्यांनी हा आकृतीबंध स्वीकारलेला आहे. महाराष्ट्र राज्याने हा आकृतीबंध 1972 साली स्वीकारला. पुढे 1977च्या ईश्वरभाई पटेल समितीने तसेच 1978च्या आदिशेषय्या समितीनेही 10+2+3 या आकृतीबंधात कोणताही बदल सुचविला नाही. विद्यापीठ अनुदान व केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळानेही या आकृतीबंधाचा स्वीकार करून त्यावर शिक्कामोर्तब केले. थोडक्यात ज्ञान आणि अभ्यासक्रम भाग 2 मध्ये कोठारी आयोगाचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे आकृतीबंध. या आयोगाने सुचविलेला मूळ आकृतीबंध 10+2+3 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 व राममूर्ती पुनरावलोकन समिती 1990, जनार्दन समिती 1992 यांनीही याच आकृतीबंधाची शिफारस केलेली आहे. वरील सर्व चर्चेवरून स्वातंत्र्योत्तर कालखंडातील शिक्षणाच्या आकृतीबंधात कसा कसा बदल झाला ते लक्षात येते. राधाकृष्णन आयोग, मुदलियार आयोग, कोठारी आयोग, पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1968, ईश्वरभाई पटेल समिती 1977, आदिशेषय्या समिती 1978, राममूर्ती पुनरावलोकन समिती 1990, जनार्दन समिती 1992 यांनी आकृतीबंधासंदर्भात ज्या शिफारशी केल्या त्याची अंमलबजावणी वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी झाल्याने आकृतीबंधात सुरुवातीच्या काळात भिन्नता राहिली. मात्र कोठारी आयोगाने संपूर्ण देशासाठी एकच समान आकृतीबंधाची शिफारस केल्यानंतर व त्यांची स्वीकृती झाल्यानंतर संपूर्ण भारतात आकृतीबंधाच्या बाबतीत आज समानता दिसून येत आहे आणि त्यातही कालांतराने बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे कोठारी आयोगाने सुचविलेला अभ्यासक्रम. मुद्दा आहे कनिष्ठ प्राथमिक स्तर इयत्ता 1ली ते 4थी. 1 भाषा, त्यामध्ये मातृभाषा आणि प्रादेशिक भाषा, 2 गणित, 3 परिसर अभ्यास, 4 सर्जनशील कार्यक्रम, 5 आरोग्य शिक्षण, कार्यानुभव व समाजसेवा. ब गटामध्ये वरिष्ठ प्राथमिक, मिडल स्कूल, निम्न माध्यमिक शिक्षण इयत्ता 5वी ते 7वीचा अभ्यासक्रम त्यांनी पुढील प्रमाणे सुचविलेला आहे. नंबर 1 2 भाषा, याच्यामध्ये मातृभाषा, प्रादेशिक भाषा, हिंदी किंवा इंग्रजी, 3री ऐच्छिक भाषा. नंबर 2 गणित. नंबर 3 शास्त्र, सामाजिक शास्त्र, याच्यामध्ये इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोलचा समावेश आहे. कला, कार्यानुभव व समाजसेवा, शारीरिक शिक्षण, नैतिक व आध्यात्मिक मूल्यांचे शिक्षण या विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे. माध्यमिक शिक्षण इयत्ता 8वी ते 10वीचा अभ्यासक्रम त्यांनी पुढील प्रमाणे सांगितलेला आहे. 3 भाषा, त्याच्यामध्ये मातृभाषा, प्रादेशिक भाषा, हिंदी उच्च स्तरावर किंवा निम्न स्तरावर, इंग्लिश उच्च स्तरावर किंवा निम्न स्तरावर.
गणित यामध्ये बीजगणित, भूमिती, अंकगणितचा समावेश केलेला आहे. विज्ञानामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे. कला, कार्यानुभव, समाजसेवा, शारीरिक शिक्षण, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, नैतिक व आध्यात्मिक मूल्यांचे शिक्षण या विषयांचा समावेश केलेला आहे. उच्च माध्यमिक स्तरावरती म्हणजे इयत्ता 11वी ते 12वीला 2 भाषा, इंग्रजी व 1 आधुनिक भाषा आणि 1 युरोपियन भाषा. नंबर 2, 4 ऐच्छिक विषय. या यादीमध्ये समाविष्ट केलेल्या 47 विषयांपैकी कोठारी आयोगाने माध्यमिक स्तरावरील 3 भाषांचा अभ्यास अनिवार्य केला. गणित व विज्ञान या विषय अनिवार्य केले. विज्ञानाच्या अभ्यासक्रमात भौतिक, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या शास्त्रांचा अभ्यास समाविष्ट केला. प्राचीन भारतीय भाषा विकल्प म्हणून शिकण्याची सोय निर्माण. कार्यानुभव व समाजसेवा या विषयांची अभ्यासक्रमाला जोड दिली. शाळेत अभ्यासानुवर्ती कार्यक्रमांची योजना केली. कालिक चाचण्या, अंतर्गत मूल्यमापन यांना महत्व दिले. उच्च माध्यमिक स्तरावर वैकल्पिक विषयांची वाढ केली. या स्तरावर व्यावसायिक अभ्यासक्रमही सुचविले. कोठारी आयोगाच्या शिफारशीप्रमाणे बऱ्याच सदस्यांनी आपल्या अभ्यासक्रमात सुधारणा केल्या. महाराष्ट्रानेही 1968 साली आपल्या अभ्यासक्रमात सुधारणा केली. कोठारी आयोगाच्या शिफारशीप्रमाणे मात्र शिक्षणाच्या व्यावसायीकरणात बऱ्याच राज्यांना फारसे यश आल्याचे दिसत नाही. तरी सुद्धा कोठारी आयोगाने सुचविलेला अभ्यासक्रम हा वैविध्यपूर्ण असल्याने द्विभाषा त्रिभाषा सूत्राचा अवलंब केल्याने विज्ञान विषयाचा एकत्रित विचार न करता रसायन, भौतिक, जीवशास्त्र अशा शास्त्रांचा सखोल विचार करण्यात आलेला आहे. कोठारी आयोगाच्या उद्दिष्टांना अनुसरून उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी व्यावसायिक शिक्षणाचा देखील विचार केलेला आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी इतिहास, नागरिकशास्त्रासारखे विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच सदर अभ्यासक्रम विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारा असून सध्याच्या कृती आधारित शिक्षणाला समाजसेवा, कार्यानुभव सारख्या विषयांची ओळख करून दिल्यामुळे कोठारी आयोगाने सुचविलेला अभ्यासक्रम ज्ञान व अभ्यासक्रम या विषयामध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावतो किंवा बजावतो. सदर अभ्यासक्रम विविध उपक्रमांना प्राधान्य देणारा आहे. सध्याची शिक्षण पद्धती ही उपक्रमशील, कृतीप्रधान आहे. विद्यार्थी केंद्रित शिक्षण प्रणाली आहे. यापूर्वीच्या भागात विद्यार्थी केंद्रित अध्ययन पद्धतींचा आपण सखोल अभ्यास केलेला आहे. उदाहरणार्थ शोधन पद्धती, कृती आधारित शिक्षण पद्धती. आता आपण कोठारी आयोगाच्या अभ्यासक्रमाच्या संदर्भातील शिफारशी याविषयी जाणून घेऊया. नंबर 1, सामान्य शाळांमधून शालेय शिक्षणाच्या पहिल्या 10 वर्षापर्यंत सामान्य शिक्षणाचा एक समान अभ्यासक्रम असावा. नंबर 2, माध्यमिक शिक्षणाच्या वरच्या वर्गात विविधता व वैशिष्ट्यपूर्ण स्पेशलायझेशन यांचा अभ्यास आरंभ करावा. नंबर 3, निम्न माध्यमिक स्तरावरील अभ्यासक्रम अधिक सकस व सखोल असावा. 4, माध्यमिक शिक्षणाच्या वरच्या वर्गात सामान्य शिक्षणाच्या अभ्यासक्रमात विविधता आणावी. नंबर 5, शक्य असेल तेथे इयत्ता 8वी पासून सामान्य व प्रगत अशा दोन्ही पातळींवरचे अभ्यासक्रम आयोजित करावेत. नंबर 6, मातृभाषेनंतर संघ राज्याची सरकारी कामकाजाची भाषा म्हणून हिंदीला महत्वाचे स्थान असावे. त्यामुळे आपण बँकेच्या व्यवहारासाठी जर गेलो तर आपल्याला असं दिसून येतं की बँकेमध्ये सर्व सूचना पाट्या या हिंदीमध्ये लिहिलेल्या असतात आणि हिंदी भाषेचा वापर हा बँकांमध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय बँकांमध्ये केला जातो. नंबर 7, एका इयत्तेत नव्या 2 वर्षांचे अध्यापन टाळावे. 8, निम्न प्राथमिक स्तरावर 1 भाषा, उच्च प्राथमिक स्तरावर 2 भाषा, माध्यमिक स्तरावर 3 भाषा शिकवाव्यात. नंबर 9, उच्च माध्यमिक स्तरावर फक्त 2 भाषांची सक्ती राहावी. 10, त्रिभाषा सूत्रांचा स्वीकार केला जावा. अहिंदी भाषिक क्षेत्रामध्ये हिंदी व इंग्रजी भाषा शिकवली जावी. सरकारी व सहसरकारी भाषा म्हणून हिंदी व इंग्रजीचे अध्ययन 6 वर्ष केले जावे. इंग्रजीचे शिक्षण 5व्या इयत्तेआधी सुरू करू नये. संस्कृत किंवा अरबी भाषा इयत्ता 8वी पासून ऐच्छिक स्वरूपात शिकवली जावी. शालेय शिक्षणातील पहिल्या 10 वर्षांमध्ये सामान्य शिक्षणाचा भाग म्हणून विज्ञान व गणित विषय सर्वांना आवश्यक म्हणून शिकविले जावे.
निम्न माध्यमिक स्तरावर विज्ञान शिक्षणाची विद्यार्थ्यांच्या अनुभव क्षेत्राशी सांगड घालावी. निम्न माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांसाठी प्रगत अभ्यासक्रम असावा. नंबर 18, ग्रामीण भागात विज्ञान शिक्षणाची कृषी विषयाची सांगड घालावी. 19 औद्योगिक क्रांतीमुळे स्वयंगणन व विद्युत गणन यंत्रांचा उपयोग व गणन पद्धतीचे महत्व याकडे गणित अभ्यासात विशेष लक्ष द्यावे. 20, गणिताच्या अभ्यासक्रमाची आधुनिक दृष्टीने पुनर्रचना करावी. 21, गणित व विज्ञान यांच्या अध्यापन पद्धतीत अध्यापन व्हावे. उदाहरणार्थ प्रायोगिक पद्धती, प्रकल्प पद्धती, ज्ञानरचनावाद. ज्ञानरचनावाद हा अलीकडचा आहे, पण तरी सुद्धा ज्ञान आणि अभ्यासक्रम या विषयाशी तो निगडीत असल्यामुळं या ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला आहे. 22, वैज्ञानिक दृष्टिकोनातून सामाजिक अभ्यासाचे अध्यापन व्हावे. 23, राष्ट्रीय एकता व मानवाची एकता यावर अभ्यासक्रमात भर दिला जावा. 24, कार्यानुभवाचे स्वरूप भविष्यानुलक्षी व नव्या समाज रचनेशी सुसंवादी असावे. 25, निम्न माध्यमिक शिक्षणात कार्यशाळेत तर उच्च माध्यमिक शिक्षणात उद्योगालयात, शेतीवर अथवा व्यापारी औद्योगिक केंद्रांवर मुलांना कामाचा अनुभव मिळावा. म्हणजेच या ठिकाणी एंटरप्रिनरशिपची सोय करण्याची सूचना केलेली आहे. 26, कार्यानुभवासाठी कार्यशाळा, हत्यारे व इतर साहित्य प्रशिक्षण यांच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. 27, श्रमशिबिरे व समाजसेवा शिबिरांचे आयोजन करावे. 28, समाजाच्या विकासासाठी शिक्षणाच्या सर्व स्तरांवर समाजसेवा कार्यक्रम लागू करावा. 29, शारीरिक पात्रता, मानसिक तत्परता, कार्यक्षमता आणि काही चारित्र्य विशेष यांच्या निर्मितीसाठी शारीरिक शिक्षण दिले जावे. 30, शालेय वेळापत्रकात 1 अथवा 2 तासिका मूल्य शिक्षणासाठी राखून ठेवाव्यात. 31, प्रमुख धर्माच्या अध्यापनातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पद्धतीने नैतिक व आध्यात्मिक मूल्यांचे शिक्षण देण्यासाठी संघटित प्रयत्न. कला शिक्षणाची आवश्यकता समजून घेण्यासाठी शासनाने एक समिती नेमावी. 33, स्थानिक लोकांच्या मदतीने देशाच्या प्रत्येक भागात बालभवन निर्माण केले जावे. 34, आत्म अभिव्यक्तीसाठी अभ्यासपूरक कार्यक्रमांचे आयोजन करावे. उदाहरणार्थ शैक्षणिक विकासासाठी उपक्रम, सहल, चर्चा, फिल्म शो, निरीक्षणे, प्रदर्शने, क्षेत्रभेटींचे आयोजन करावे. सामाजिक विकासासाठी उपक्रम, समाजसेवा शिबिर, बालवीर, वीरबाला, प्रथमोपचार, रस्ते बांधणी, वनमहोत्सव, परिसर स्वच्छता, एनसीसी, साक्षरता अभियान यासारख्या उपक्रमांचे आयोजन करावे. लोकशाही मूल्यांच्या विकासासाठी उपक्रम, अभिरूप लोकसभा, शालेय सहकारी बँक, ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद, न्यायालय, न्याय व्यवस्था संस्थांना भेटी देणे यासारखे उपक्रम आयोजित करावे. यावर आधारित तृतीय सत्रामध्ये आंतरवासिता कालखंडामध्ये ग्रामपंचायत भेट हा उपक्रम अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेला आहे. नंबर 4, वाङ्मयीन उपक्रम, बालसभा, वादविवाद, व्याख्याने, कथालेखन, कथाकथन, हस्तलिखिते, भित्तीपत्र, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा इत्यादींचे वाचन करावे. वाचन संस्कृतीचा विकास करण्यासाठी वाचन दिन साजरा केला जातो. नंबर 5, शारीरिक विकासासाठी उपक्रम, सामुदायिक कवायत, पोहणे, सायकलिंग, एनसीसी, योगासने, अथलेटिक्स, क्रीडा मंडळ, विविध क्रीडा विषयक स्पर्धा इत्यादी विषयक उपक्रम ही शारीरिक विकासासाठी उपक्रमांतर्गत राबविले जातात. सौंदर्याभिरुची विकासासाठी उपक्रम, चित्र काढणे, चित्र रंगविणे, नाट्यीकरण, वेशभूषा, लोकनृत्य, लोकसंगीत, शिल्पकला, सजावट, विविध मार्गदर्शन, प्रतिकृती तयार करणे इत्यादी उपक्रम सौंदर्याभिरुची विकासासाठी उपक्रमामध्ये राबविले जातात. मनोरंजनात्मक बदल, यामध्ये विविध वस्तूंचा संग्रह करणे, अल्बम करणे, छायाचित्रण, सद्यस्थितीला अनुसरून
व्हिडिओ तयार करणे हा सुद्धा एक उपक्रम आपल्याला मुलांना प्रात्यक्षिकामध्ये देता येतो. नंबर 8, नैतिक विकासासाठी उपक्रम, सामुदायिक प्रार्थना, मूल्य शिक्षण, समाजसेवा. स्वयंशिस्त विकासासाठी उपक्रम, एनसीसी, स्काउट, समाजसेवा, विद्यार्थी मंडळ, विविध वर्ग समित्या तयार करणे. नंबर 10, उत्पादक उपक्रम, कागदकाम, पुठ्ठाकाम, रंगकाम, विणकाम, भरतकाम, बागकाम, पुस्तक बांधणी, टोपल्या विणणे, खेळणी तयार करणे, खडू तयार करणे, साबण तयार करणे, राखी, भेटकार्ड तयार करणे, मातीची फळे तयार करणे, भांडी तयार करणे, सद्यस्थितीस अनुसरून पर्यावरण रक्षणासाठी घरटी तयार करणे हाही उपक्रम आपल्याला मुलांच्याकडून करवून घेता येऊ शकतो. 11, वैज्ञानिक दृष्टिकोन विकासासाठी उपक्रम, विज्ञान प्रदर्शन, विज्ञान मंडळ, विज्ञान जत्रा, शास्त्र भेटी, वैज्ञानिक स्थळांना भेटी. म्हणजे पुण्यातल्या आयुकाला आपण भेट देऊ शकतो कारण ते एक वैज्ञानिक स्थळ आहे. विज्ञान जत्रा यासारख्या उपक्रमांचे आपल्याला या आयोजन करता येते. तर असा होता हा कोठारी आयोग आणि या कोठारी आयोगांची उद्दिष्टे, त्यांचा आकृतीबंध, त्यांनी केलेल्या शिफारशी, त्यांनी सुचविलेले उपक्रम आणि त्यांनी सुचविलेला अभ्यासक्रम हा माइलस्टोन आहे. त्यामुळे भविष्यामध्ये सुद्धा कितीही आयोग आले तरी कोठारी आयोगाचा विचार हा येणाऱ्या आयोगांना करावा लागणार आहे. म्हणून हा महत्वपूर्ण ठरतो आणि त्यासाठी ज्ञान आणि अभ्यासक्रम या विषयामध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे.